नमस्कार, मी राजेंद्र श्रीहरी हिवरे, संचालक कार्तिकी नॅचरो प्रायव्हेट लिमिटेड, घोडेगाव रोड, कोयना, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च रिपोर्टच्या एका अहवालानुसार असे म्हटले गेले आहे की भारतातील 79% लोक LDL ग्रस्त आहे आणि त्या 79% लोकांपैकी मी पण स्वतः एक पीडित आहे. जेव्हा मला कळलं की मी हाय बीपीने ग्रस्त आहे आणि मला गोळी पण खावी लागली, त्यावेळेस मी जरा अभ्यास केला. अभ्यासात असं आढळलं की रिफाईंड ऑइलमुळे अनेक मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात आणि मग चांगलं तेल कुठलं, तर चांगलं तेल जे भारतातील पूर्वजांनी तयार केलेलं होतं, जे नॅचरल पद्धतीने तयार करतात, ते लाकडी घाणी तेल. आणि त्याच वेळेस मी निर्णय घेतला की मला हाच उद्योग करायचा आणि याच उद्योगाला पुढे जायचं आहे. लाकडी घाणी तेल निर्मिती होत असताना कुठलंही रसायनाचा उपयोग होत नाही. त्यामुळे आपण जे तेल निर्मिती करताना जे सीड वापरतो त्या सीडमध्ये असणारे मिनरल्स, विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट आणि इतरही काही घटक ते सगळे मानवी शरीराला उत्तम आरोग्यदायी असतात. लाकडी घाणा उद्योग सुरू करण्यापूर्वी मी बेंगलोरला जाऊन पूर्ण अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर माझी जी संकल्पना होती ती होती क्लीन अँड नीट, हायजेनिक. कारण ते फूड प्रोडक्ट असल्यामुळे मला हायजेनिक पाहिजे होतं. त्यासाठी मला 2-3 इंजिनियरची मी मदत घेतली आणि माझा जी प्रोसेस आहे किंवा ती संकल्पना आहे ती उतरवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केले आहेत. रॉ सीड वापरताना आम्ही सगळ्या A1 ग्रेडचा रॉ सीड वापरतो आहे. ते रॉ सीड जे आहे ॲज पर फसाईनुसार आम्ही 8 तेलांचे प्रोडक्शन करणार आहेत. त्यापैकी एक ग्राउंडनट, करडी तेल, तिळी तेल, नारळ तेल, नंतर जवस तेल, सरसो तेल, नंतर बदाम तेल, अशा प्रकारचे आम्ही ऑइल तयार करणार आहोत. ऑइल तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती एका घाणीमध्ये 1.5 तास ते सीड ठेवावं लागतं आणि 1.5 तासामध्ये आम्ही 30 kg जर आम्ही कुठलेही सीड टाकलं तर ते जवळपास त्या सीडनुसार जवळपास जसं की ग्राउंडनट जे आहे, ग्राउंडनटला 40% ऑइल येतं, त्यानुसार 2.5 किलोला 1 किलो तेल येतं. त्यानुसार ते सगळे जे काही ऑइल उतरतं ते सगळे सीडवर डिपेंड राहतो. याप्रमाणे आम्ही सगळी प्रोसेस करतो. प्रोसेस केल्यानंतर आम्ही जे ऑइल काढतो ते एका पिंपामध्ये ठेवतो आणि पिंपामध्ये ठेवल्यानंतर ते जसं आहे तसंच ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत ते 4 दिवस ठेवण्यात येते. 4 दिवस पिंपामध्ये ठेवल्यानंतर ते सगळे ऑइल आम्ही फिल्टरिंगला पाठवतो. सोबतच ते ऑइल आम्ही टेस्टिंगला पण पाठवतो. आमचं सगळं ऑइल आमच्याकडे इनहाऊस लॅब असल्यामुळे आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल आहे. क्वालिटी कंट्रोल त्याच्यामध्ये आयोडीन इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, pH आणि मॉइश्चर ॲनालिसिस, म्हणजे सगळी ऑइलची प्युरिटी किती आहे हे सगळे आम्ही स्वतः चेक करतो. त्याच्यानंतर आम्ही ऑइल फिलिंगला पाठवतो. ऑइल फिलिंगनंतर लेबलिंग होते. लेबलिंग केल्यानंतर सगळ्या जे आमचं प्रोडक्ट आहे ते आमच्या स्वतःच्याच आउटलेटमध्ये पुलगाव किंवा नागपूरला आम्ही पाठवल्या जातो. ज्या ज्या ठिकाणी कंपनीचे आउटलेट राहणार आहे किंवा राहील त्या ठिकाणी कंपनीच्या प्रोडक्शन युनिटचे सगळे स्क्रीन आम्ही दाखवणार आहेत, जेणेकरून आमच्या ग्राहकांसोबत तेल निर्मिती करताना संपूर्णतः आम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवता येईल. आशा आहे की आम्ही आमचं प्रोडक्ट सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि आमचा उद्देश साध्य करू. नमस्कार, धन्यवाद.